असं इकडे हां. फोन करा. बघ आता आपण एका जंगलात आला इकडे येडशीच्या गुरुकुलच्या बाजूला आपल्याला एक झाड गवसलं आहे. आता ही काका ह्या झाडाची माहिती सांगतील, सांगा काका थोडी. मी वैद्य अवधूत रघुनाथ, राहणार लातूर, वनस्पती जाणकार. तर ही एक सालई नावाची वनस्पती आहे. ह्या सालईच्या झाडाच्या सालीपासून दाताचे विकार असले, तोंडात आलेलं असलं, पोटाचे विकार असले, कुठली दुखापत झालेली असली, तर ह्या सालईच्या झाडाचा काढा करून जर पिला तर हे विकार आपले मुळातून नष्ट होतात. ह्याच्यामध्ये थोडी तुरटीचं भाजलेल्या तुरटीचं थोडं जर चूर्ण टाकलं आणि ती जर काढा करून घेतला तर रक्ताचे विकार म्हणजे रक्तमुळे आहेत सुद्धा. तर हे असे विकार तुम्हाला 21 दिवस ते 41 दिवस जर लगट घेतलं तर कायमस्वरूपी नीट होणारे एक असं दुर्मिळ असं झाड आहे की ह्या झाडामुळं तेवढंच नसून आपल्या घरामध्ये अनावश्यक जीवाणू असतात, त्या जीवाणूपासून आपल्याला रोगराई होती आणि ती एवढी लहान असते तर आपल्याला दिसू शकत नाहीत. असे काही जीवाणू असतात की हमेशाकरता आपण स्वच्छता कशासाठी तेवढ्यासाठी ठेवतो. जसं काही उदाचा वापर आपण करतो, बरेच उद असतात, त्या उदापासून जी आपण लहान कीटक घालविण्यासाठी आपण घरात लावतो. तर ह्याच्या सालीचा आपण जर कोळशाचा आर करून त्याच्यावर जर ह्याचा जर चूर्ण टाकलं तर असे जीवाणू जी हानिकारक आपल्या माणसाला आहेत तर ती हानिकारक जंतू मरून जातात आणि घर सुरक्षित राहतं आणि कुठलेही रोग आपल्या घरामध्ये येत नाहीत. म्हणून ह्याच्या सालीचा चूर्ण, पानाचं चूर्ण जर आपण धूर वापरावा आणि आपलं घर सुरक्षित ठेवून रोगापासून दूर राहावं. आणि नेहमी करता तुम्हाला तोंडामध्ये कॅन्सर झाला म्हणून म्हणता बघा, मधून साली निघणे, चट्टे पडणे, हिरडे सुजणे, हे जे प्रकार असतात ह्या प्रकारावर तुम्ही ह्याचं चांगला काढा केल्याने करा, गाळून घ्या, ह्याच्या गुळण्या करा. तुम्हाला 3 दिवसात फरक दिसेल आणि 15 दिवसामध्ये नायनाट बी होईल. तर असे जे हे मूल्यवान बहुमूल्य वनस्पती तर आपल्याला ह्या इडशीच्या डोंगरामध्ये हे झाड आहे. ह्या झाडाची माहिती मी पाडेमामाला मी देत आहे. वडवड संजीवनी बेटाचा वैद्य मी रघुनाथ दत्तोबा अवधूत वनस्पती जाणकार. बघा आता हे आपल्याला काकांनी माहिती दिली. आता परत इथं आपल्या एक वैद्य आहेत, त्यांचं नाव सांगा का. माझं नाव संदीप भगत आहे. आता सध्या तरी आपण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतींची माहिती करून घेणार, कारण की हे जाणकार वैद्य आहेत. आणि शल्यकी वनस्पतीचा उपयोग सांधेदुखीमध्ये केला जातो, ह्याच्या सालीचा उपयोग, किंवा हाडांच्या दुखण्यासाठी सुद्धा ह्याच्या सालीचा उपयोग केला जातो. अतिशय गुणकारी चांगली वनस्पती. तर असे हे बघा, हे झाड आपल्याला इथे भेटलं म्हणून ह्याची माहिती सांगितली. तर कॅन्सरसाठी जेवढे होईल तेवढे ह्याचे आता हे जवळून ह्याचे पानं बघून घ्या एकदा, कारण पुन्हा माणसाला काय होतं कसे पानं आहेत बघितले नाहीत. हे असे पानं बघा, असे पानं आहेत इकडे चांगलं आहे. तर हे असं तुम्ही ह्याचा कॅन्सरसाठी उपयोग करून घ्या. कसं आहे, गोरगरिबाला कॅन्सर झाला तर लाखावर रुपये खर्च करून लिंबाच्या पानासारखं असते. असे हे पानं आहेत बघा, लिंबाच्या पानासारखे समोर 2 पानं आहेत. लिंबाचं पानं ती सारखी असे पानं आहेत, पण लिंबाच्या पानापेक्षा लहान. असे हे पानाची माहिती आहे. ह्याला काय शेंगा येते का काका, काय येते फळं ह्याला का? फळं काय अजून मी बघाय नाही. फळं काय येत नाही, असं झाड आहे. नाही येतात फळं येतात, पण आता सध्या फळं नाहीत. रामकृष्ण हरी माऊली.